हॅलो मित्रांनो, आमच्याकडे ही AC आली होती एका कस्टमरची. ही कुठंतरी लिकेज आहे. कारण हिचं असं आम्ही 250 प्रेशर भरलं होतं हिच्यात. आता सध्या किती आहे, 160 प्रेशर आहे. तुम्ही बघू शकता. हे आम्ही वरच्यावर लिकेज चेक करून बघितलं. याचं इथं सगळीकडे लिकेज चेक करून बघितलं. याचं कंडेन्सर ॲल्युमिनियमचं 100% त्याच्यात लिकेज असतं याचं. पण आम्ही फक्त शंका काढून घेतली. जर वरती लिकेज असलं तर आपल्याला कंडेन्सर बदलून काही फायदा नसतो. त्याच्यामुळं आम्ही सध्या लिकेज चेक करून घेतलं. कारण बघा, तुम्हाला ॲल्युमिनियमचं कंडेन्सर आणि कॉपरचं कंडेन्सर दाखवतो. हे बघा, हे याला ॲल्युमिनियमचं कंडेन्सर म्हणतात. ही LG ज़्यादातर LGच्या कंपनीलाच येतं. फक्त हे कोणी घेऊ नका. हे बघा, कॉपर म्हणल्यावर हे असं कॉपर असतं. हे कॉपरचं जे कंडेन्सर असतं का, ते लिकेज होत नाही. हे ॲल्युमिनियमचं असतं. आता आम्ही याला नाही का पाण्यामध्ये डुबून चेक करणार आहे. तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नाही का दाखवतो मी लिकेज कसे चेक करते, कसं नाही, कसे प्रेशर टाकतात, सगळं दाखवतो. फक्त तुम्ही तुमच्या भावाला सपोर्ट राहू द्या थोडा. आता हा आजचा पहिला व्हिडिओ आहे.